नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आता सत्या मंजूला भेटतो आणि आता सत्या आणि मंजू एकमेकाच्या गळ्यात पडतात. आता बलवंत ते लगेच म्हणतात की इकडे तोंड करा रे. तर लगेच तिकडं आम्ही आणि ते तिकडं तोंड करतात आणि आता मंजू म्हणते की सत्या तुला कसं काय कळलं मी ते आहे आणि तुला कसं काय बाहेर आलं, तू कोणामुळे आला सांग मला लवकर चल. तर आता लगेच बघतो तर तिथे बलमध्ये असतात. ती म्हणतात त्यांच्यामुळे यांनी काढलंय तुला बाहेरचा. बल म्हणतो की हो मंजू वहिनी तुम्ही सापडत नव्हता ना त्यामुळं. तर आता मंजू म्हणते मला काय झालं असतं, लय मेले असते मी. तर लगेच सत्या तोंडाला बोट लावतो आणि म्हणतो की काही पण बोलू नका वाघमाऱ्या, तुम्ही काही पण बोलताय. तर आता बलवंत म्हणतात की आपण इकडे तोंड करा. हे यांचे चालू त्या दोघांचं. तर आता सत्या आणि मंजू एकमेकांसोबत बोलत असतात आणि म्हणत सत्या की हे बघा वाघमाऱ्या, मला तुमची काळजी वाटली त्यामुळे मी तिथून बाहेर आलो, पण आता नाही येणार बाहेर. तर मंजू म्हणते की चल सत्या, आणि इथून पुढे परत तू बाहेर यायचं नाही, तिथून तिथेच थांबायचं अजिबात. चला रे लवकर, या सत्याला लपवायचं आहे अजून आपल्याला. आणि बलमा त्यांना म्हणते चला. तर बलमा म्हणतो इकडे. तर लगेच ती म्हणते तिकडे नाही यायचं बलमा, इकडे जायचं, चला लवकर. तर आता लगेच ते जायला निघतात आणि मंजू सत्या रोडने चाललेले असतात. तर आता मंजूमध्येच थांबवते आणि म्हणते की पण सत्या, अरे ऐक ना, पण तुला कसं काय कळलं रे मी की इथं, तुला कसं काय कळलं इथं आहे मी, आणि तू जर तू बाहेर निघलं कुणाला समजलं नाही ना, तू कोणाला भेटला नाही ना. तर आता सत्या म्हणतो की नाही मी कोणाला नाही भेटलो. तर सत्याचा मित्र म्हणतो की भेटलो ना, भेटलो आम्ही त्या मोरे सरांना भेटलो, परत तुमच्या आईला भेटलो, परत त्या अमृताला भेटलो. तर आता मंजू म्हणते की सत्या काय केलंय तुम्ही हे सगळं. तर आता इकडं जे ठाकूर साहेब असतात तर त्या गुंडांना मारत असतात आणि म्हणत असतात की काय रे तुमच्यामुळं ती मंजू गेली, कुठं गेली ती सांगा लवकर, कसं काय गेली इथून, तुमच्यामुळं गेलेली आहे ती, सांगा लवकर कुठं गेली आहे. आणि काय रे तुम्हाला सांगितलं होतं ना लक्ष ठेवायचं, तिला बांधून ठेवायचं, मग गेलीच कसं काय ती, असं म्हणून त्यांना त्या बेल्टाने हाणत राहतात. तर ते माणसं म्हणतात की आम्हाला कळलंच नाही कसं काय गेली, पण त्यांना सोडवायला काही पोर आली होती, काही गुंड होती, त्यांनी आम्हाला हाणलं आणि त्या तिथून मंजूला घेऊन गेले, त्या पोरीला घेऊन गेले असं म्हणत असतात. तर आता मंजू म्हणते की सत्या एवढं सगळं तू सगळ्यांना सांगून बसलाय, तुम्हाला काही वाटलं नाही का रे, कशाला सगळ्यांना सांगितलं, असं मंजू सत्याला म्हणत असते. आणि आता सत्याला म्हणते की सत्या काळजी घे, मला तुला निर्दोष मुक्त करायचं आहे सत्या, काही दिवस तुला इथे राहावं लागेल. आणि सत्याला म्हणते सत्या इथेच थांबा, कुठे जाऊ नको, माझा तुझ्यावर विश्वास आहे सत्या. सत्या म्हणतो की वाघमारे विश्वास राव, खरंच नाही जाणार मी कुठे, आता तुमच्या काळजीपोटी मी आलो होतो बाहेर, पण आता नाही येणार आणि आता तुम्ही जाऊ शकता. तर लगेच आता मंजू म्हणते की हो सत्या जाते मी, मला तुझी खूप आठवण येते रे, पण काय करणार आहे, माझा नाईलाज आहे. आता असं मंजू सत्या एकमेकांसोबत बोलत असतात. सत्या म्हणतो की तुम्ही पण काळजी घ्या वाघमारे, तुम्ही पण आता जपून राहा त्या लोकांपासून. तर मंजू म्हणते की हो सत्या काळजी करू नकोस, आणि आता आपण लवकरच एकमेकाजवळ येऊन एकमेकाला भेटू, असं मंजू सत्याला म्हणते. आणि सत्या म्हणतो की हो वाघमारे, उद्या परत मला लवकर भेटायला या, असं म्हणतो. आता मंजू लगेच म्हणते की हो सत्या येते मी आता, आणि मंजू तिथून जायला निघते. तर आता मंजू म्हणते की सत्या काळजी घ्या आणि इथंच थांब, कुठं जाऊ नको, इथे बाहेर निघू नको, तुला शब्द देते सत्या, मी तुला लवकर इथून बाहेर काढेल, असं मंजू सत्याला म्हणते आणि निघून जाते. तर आता ती इकडे घरी येते. मंजू तिच्या घरी येते आणि बघते तर तिची आई तिथे देवासमोर दिवा लावत असते आणि देवाला हात जोडून म्हणत असते की देवा, माझी मंजू घरी येऊ दे लवकर, मला जसे सत्यजितराव भेटून गेले ना तशीच माझी मंजू पण घरी येऊ दे आणि लवकर मला तिला भेटायचं आहे, असं म्हणते. तर आता लगेच ती देवापुढे रडत असते. तर मंजू म्हणते की आई मी आले. तर आता लगेच मंजूची आई मंजूला मिठी मारते आणि म्हणते की मंजू तू खरंच आली आहे, माझा विश्वास बसत नाही आहे अगं मंजू, खरंच. तर लगेच अमृता पण पळत येते आणि मंजूला मिठी मारते. तर आता लगेच अमृताची आई मंजूची आई तिच्या तोंडून वगैरे हात फिरवते. नंतर मंजूचे हात बघते तर ती म्हणते की मंजू काय झालंय तुला हे, आणि तिथे अत्यंत सगळेजण जमा होतात. तर मंजूला विचारतात काय गं मंजू काय झालंय तुला हे सगळं. तर मंजू म्हणते की अगं मला त्या गुंडांनी, काही लोकांनी मला बांधून ठेवलं होतं, पण हे बलमा आणि ते सत्यान त्यांच्यामुळं मी वाचले माहिती का, नाहीतर मी सुटलेच नसते अगं आई, मला त्यांनी पॅक बांधून ठेवलं होतं, मला कोणीतरी किडनॅप केलं होतं, असं तिच्या आईला सांगत असते. तर मंजूची आई लगे रडायला लागते आणि म्हणते की माझी पोरगी, अगं तू किती दुःख सहन करते आयुष्यामध्ये, असं म्हणत असते. तर मंजू म्हणते की हो आई, तू काळजी करू नको अगं, पण काय करणार आहे, आपल्या आयुष्यात दुःख आहे. तर आता लगेच ती मंजू आई म्हणते की चल म्हणजे. तर आता लगेच एवढंच आता येते म्हणते की काय गं म्हणजे काय करते तू, आणि काय गं कुठे गेली होतीस एवढा दिवस,
काय करत होतीस? तर ती म्हणते की हे बघ, तू लपून राहिली, मी सांगू का पोलिसमध्ये जाऊन? आणि ते सत्या पण आला होता असं म्हणते. तर आता लगेच ती म्हणते की मंजू म्हणते, आत्या काय बोलते तुला कळतंय का? काही पण बोलू नकोस तू. तर आता लगेच अमृता म्हणते की हे बघ आत्ते, तू जे काय आहे ना आज ते तू शांत राहते का? काही झालं का माझ्या बहिणीवर येते आणि हे बघ माझ्या बहिणीमुळे तू ह्या घरात राहते. तर आता लगेच मंजू म्हणते की नाही, नाही आता मी डबा वगैरे भरते. ती डबा वगैरे भरते आणि लगेच सत्याकडे जायला निघते. म्हणते की आई मला उशीर होतोय. तर लगेच आत्या म्हणते की थांब म्हणजे कुठं चालले डबा घेऊन? कुणाला चालवल्या एवढ्या चपात्या? तर मंजू म्हणते की आई शांत हो. आत्या मी माझ्या तिकडे ड्युटीवर चालवल्या. पोलीस स्टेशनमध्ये काही माणसं असतात ना त्यांच्यासाठी चालवल्या आहेत असं म्हणते आणि ती डबा घेऊन चाललेली असते. पण तिचा गुंड एक पाठलाग करतो आणि ती एका गोडाऊनमध्ये जाते. तर तो गुंड तिथे जाऊन थांबतो आणि लगेच तात्यासाहेबांना फोन करून बोलवून घेतो. म्हणतो तात्यासाहेब सत्य सापडलाय लवकर या. आणि तात्यासाहेब तिथे येतात आणि तो गुंड पळत येतो आणि म्हणतो की ह्याच गोडाऊनमध्ये आहे मंजू. तर चला पोरांनो बाहेर या लवकर. तर ते तात्यासाहेब पोरांना बाहेर पाठवतात आणि तो तात्यासाहेब म्हणतात की सगळा गोडाऊन चालवून काढायचा आणि ती मंजू आणि सत्या मला जिवंत पाहिजे आहे. फक्त त्यांना बेशुद्ध करून इथे आणा असं म्हणतात आणि तो गुंड तिथून पळून जातो. तर लगेच तो शोधतो आम्ही. तर ते गुंड ते मंजूला शोधायला निघतात. तर आता सगळीकडे त्या गोडाऊनमध्ये शोधतात. सगळ्या गाड्या वगैरे शोधतात पण त्यांना कुठे काय मंजू दिसत नाही. तर तात्यासाहेब म्हणतात की कधी पंकज म्हणतो की हे बघा तात्यासाहेब तुम्हाला मी सांगू का, हे सत्याला आणि मंजूला ती एवढी हे नाही आहे, हुशार नाही ती मंजू. तिला काय समजणार आहे कुठं लपायचं ते सत्याला आणि कुठं नाही. काहीच लपवलंय सत्या तिनं. ती अशीच हिंडत असेल इथं. तिला माहिती एवढी हुशार असते तिच्या नवऱ्याला तिने कसे पण जामिनावर सोडू शकत होती. पण ती एवढी पण हुशार नाही आहे ना असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हो बरोबर आहे तुझं पण पण चला पंकज शोधतील ते. तर आता मंजूला इकडे ती पोरं शोधतच राहतात. पण मंजू तिथे एका ठिकाणी लपून राहते आणि ते पोरं निघले की बाहेर निघते. तिथे लगेच जर्किन वगैरे घालते आणि लगेच ती पळत सुटते. ती म्हणते की आता मला इथून पळून जायला हवं. तर ती पोरं तिथेच त्या मंजूला शोधत असतात. तर मंजू लगेच ती जर्किन घालून तिथून खाली उडी मारते आणि लगेच ती पळायला लागते. तर ती पळत पळत जाते. तर इकडे आता जो सत्य आहे तो मंजूची वाट बघत असतो. तो म्हणतो की वाघमारे का येत नाहीये? पण त्या ठाकूरच्या माणसाने काही केलं नसेल ना वाघमाऱ्यांसोबत काही केलं नसेल ना असं तो विचार करत असतो. मग मला जाऊन पाहायला हवं आणि तो जायला निघतो. तर आता इकडं ते तात्यासाहेबाचे माणसं सगळीकडे शोधून थकतात मंजूला. पण त्यांना कुठे काय मंजू सापडत नाही. तर आता तात्यासाहेब म्हणतात की तुम्हाला एक काम धडाचं व्हायचं नाही. तर तो एक गुंड येऊन सांगतो की हे बघा तात्यासाहेब आपल्याला कोणतरी चुकीची माहिती दिली असं म्हणतात आणि ते निघून जातात. तर आता सत्या इकडं मंजूकडे शोधायला यायला निघतो. तेवढं तिकडं जी मंजू असते ती तिथे पळत येते आणि म्हणते की काय रे सत्या कुठं चालला होतास तू? तर सत्या म्हणतो की वाघमारे तुम्ही असं का आलात? तर आता मंजू म्हणते की तू पहिले आतमध्ये चल सत्या. तर ती आतमध्ये सत्याला घेऊन येते आणि म्हणते की हे बघ सत्या तुला माहिती का काही? अरे ती ठाकूर कोणाची तरी माणसं माझ्या मागं लागली होती, काही पोरं होती आणि ती माझ्या मागं लागली होती. पण मी ते गपचूप कशी पळत आले ना मलाच माहिती आहे असं सत्याला म्हणते. की सत्या म्हणतो की वाघमारे तुम्ही एवढं कशाला स्वतःचे जीवाचे करून घेतात या आतमध्ये. तर मंजू सत्या आतमध्ये येते. तर लगेच आता सत्या म्हणतो थांबा वाघमारे तुम्ही इथे मी बघतो नेमकं कोण आहे ती. तर आता सत्या बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघतो तर त्याला कोणी दिसत नाही. तर तो म्हणतो की कोण नाही वाघमारे गेली वाटतं ती. तर तो म्हणतो की वाघमारे तुम्ही पाणी प्या शांत व्हा आणि मंजूला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की शांत व्हा वाघमारे. तर आता सत्या खूप टेन्शनमध्ये गेलेला असतो की नेमकं कोण असतील ती माणसं. हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.